आपला आशीर्वाद हाताच्या पंजावरती त्या ठिकाणी पुढचं बटन दाबून आशीर्वाद द्या विनंती करण्यासाठी आपल्या सोलापूरच्या महाविकास आघाडीच्या लोकप्रिय उमेदवार आदरणीय प्रणितीताई शिंदे या ठिकाणी आपला आशीर्वाद मागण्यासाठी आले आहेत। या निमित्तानं उपस्थित आपल्या फुलचुंचली गावातील ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय कल्याणराव बाप्पा पाटील, आदरणीय नारायण जाधव, भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक आदरणीय दिविशनजी वाघ, मारुती वाघ, अशोक जाधव सर, चंद्रशेखर जाधव, संग्राम जाधव, आदरणीय डॉक्टर लक्ष्मण काळे पाटील, लक्ष्मण जाधव, भारत नाना जाधव, सावता जाधव, उपस्थित या गावातील सर्व वडीलधारी मंडळी, उपस्थित पत्रकार बंधू आणि तरुण सहकारी मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं संग्रामनी मगाशी मनोगतात सांगितलं की त्या ठिकाणी भगीरथ बालके काय करणार, कशा पद्धतीच्या चर्चा आपल्या या तालुक्यात आजूबाजूच्या भागात पंढरपूर आणि मंगळवेढा त्या ठिकाणी सुरू होत्या। परंतु माझ्या वडिलांनी त्या ठिकाणी आम्हाला शिकवण दिली आहे, लोकभावना आणि जनाधार आणि लोकांचं जे सांगणार त्या सांगण्याबरोबर त्या ठिकाणी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत राहणं, पक्ष, पार्टी, गट, तट, उमेदवारी या भाग त्या ठिकाणी वेगळा, पण लोकांच्या सोबत राहून त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणं, त्यांच्या सांगण्यावर त्या ठिकाणी जनभावनेचा आदर करून त्या ठिकाणी येणाऱ्या भविष्यातल्या निवडणुकांमध्ये सहभागी होणं। आणि म्हणून 2009, 2014, 2019 ला या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आदरणीय शिंदे साहेबांना आपल्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ असेल किंवा आपल्या पंढरपूरची विभागणी झाल्यानंतर जी 17 गावं मोहोळ मतदारसंघाला जोडली गेली, ह्या 17 गावांनी त्या ठिकाणी नेहमी आशीर्वाद रूपी मतदान करून मताधिक्य देण्याची भूमिका आपल्या या गावांनी त्या ठिकाणी पहिल्यापासून राबवली आणि म्हणून तीच भूमिका घेत असताना आदरणीय बाप्पांनी आता पारखडपणे त्या ठिकाणी त्यांच्या स्वभावाप्रमाणे खऱ्याला खरं, खोट्याला खोटं या पद्धतीने सांगितलं। परंतु बाप्पा गेली 10 वर्ष जे खासदार म्हणून निवडून गेलेली माणसं आहेत, ते त्या ठिकाणी आपल्या सुखदुःखात असेल किंवा आपल्या शेतकऱ्यांच्या अडीअडचणीमध्ये बोलायला देखील त्या ठिकाणी तयार आहेत। आपले खासदार तर या गावातल्या किती लोकांनी बघितले हा संशोधनाचा त्या ठिकाणी भाग आहे आणि म्हणून महत्वाच्या वेळी त्यांचं मौन व्रत असतं। एखाद्या कुठल्याही मला काही आठवतंय डीपीडीसीच्या अनेक मीटिंग तुम्ही त्या ठिकाणी हजर असायचा, त्या डीपीडीसीच्या मीटिंग बहुतांश करून गुरुवारीच असायच्या आणि आपल्या खासदार साहेबांचं गुरुवारी नेहमी मौन व्रत असतं। ते फक्त चिठ्ठी देतात, माझं मौन व्रत आहे, मी बोलू शकत नाही। मग आमच्या वेदना, आमच्या शेतकऱ्याचं म्हणणं, आज उशाची पाणी आहे परंतु लाईटची परिस्थिती 2 तासाच्या वर, फक्त आपल्याला कागदावरती बातम्याच त्या ठिकाणी बघायला मिळतं 6 तास केली आहे, 8 तास केली आहे, परंतु प्रत्यक्ष किती तास लाईट मिळते हे अनुभवूनच उद्याच्या त्या ठिकाणी 7 तारखेला मतदान करण्याची आपल्याला आवश्यकता आलेली आहे। आरक्षणाच्या नावाखाली बहुजन समाजामध्ये वाद पेटवणं, सर्वसामान्यांच्या मध्ये त्या ठिकाणी आता पप्पांनी सांगितलेल्या पद्धतीनं प्रचाराचा मुद्दा काय, तर आम्ही तुम्हाला 6000 दिलं, पण 6000 देत असताना आमचे लाखो रुपये वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी कपड्यावरती टॅक्स असेल, त्या पद्धतीनं ज्या आपल्या शेतीला निगडीत असणाऱ्या खता, बियाणं सगळ्या गोष्टीतून त्या ठिकाणी औषधातून तुम्ही हजारो रुपयाचा टॅक्स आमच्या खिशातून त्या ठिकाणी एकीकडे घेता आणि 6000 रुपये आम्हाला दिलं म्हणून तुम्ही ते प्रचारात सांगत असाल, तर आपल्या शेतकऱ्यांच्यासाठी जागरूकतेनं उद्याच्या 7 तारखेला मतदान करणं ही आपल्याला काळाची त्या ठिकाणी गरज झालेली आहे। आणि म्हणून गट, तट, पक्ष, पार्टी तो उपस्थित सगळ्या वेगवेगळ्या विचाराची त्या ठिकाणी माणसं आहेत, पण या एकवटल्याचं या ठिकाणी एकत्रित येण्याचं कारण काय, तर ज्या सरकारच्या नावाखाली पंतप्रधानांनी 10 वर्ष त्या ठिकाणी फसवलं, या राज्यात वेगवेगळ्या भूमिका घेऊन आपल्याला त्या ठिकाणी फसवण्याचं काम गेल्या 10 वर्षापासून त्या ठिकाणी सुरू आहे। हे कुठे जर थांबवायचं झालं तर आपापसात आपल्या त्या ठिकाणी मतभेद असतील, गट त्या ठिकाणी बाजूला असावं
उद्याच्या 7 तारखेला आपण प्रामाणिकपणे, मग कोण पुढा आहे भगीरथ पुढा म्हणून मी त्या ठिकाणी एखाद्याने विरोध करायचा, परंतु या वेळची जर बारकी चूक आपल्याला त्या ठिकाणी झाली तर उद्या ज्या पद्धतीनं 10 वर्ष आपण जवळून त्या ठिकाणी भोगलंय ती पुढच्या पिढीसाठी, शेतकऱ्यांच्यासाठी, सर्वसामान्यांच्यासाठी, नागरिकांच्यासाठी येऊ नये म्हणून ही विनंती करायला मी आपल्या गावापर्यंत, आपल्या भागामध्ये त्या ठिकाणी आलेलो आहे. आणि म्हणून ताईंना त्या ठिकाणी सांगितलंय, जे जे येतील त्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी पंढरपूर, मंगळवेढा आणि मोहोळला जोडलेल्या आपल्या या 17 गावामधून मताधिक्य देण्याच्या बाबतीत आपल्या या पिंपरी गावानं कायम आशीर्वाद रूपी मतदार आदरणीय शिंदे साहेबांच्या पाठीमागं आणि आदरणीय शिंदे साहेबांच्याच विचारावरती, कार्यावरती पाऊल ठेवून ताईंची त्या ठिकाणी वाटचाल विधानसभेच्या माध्यमातून 3 पंचवार्षिक सोलापूर जिल्ह्याने त्या ठिकाणी बघितलेली आहे. आणि म्हणून बाप्पांनी सांगितलं खरं आहे, लोकसभेच्या उमेदवाराला किती ठिकाणी जाता येतं आपल्याला माहित आहे, परंतु ताईंचं वैशिष्ट्य आपल्याला मला आवडून या ठिकाणी सांगायचं आहे. जवळजवळ 600 त्या ठिकाणी गाव आहेत आणि मोठी शहरं जवळजवळ 5. मग त्या ठिकाणी पंढरपूर असेल, मंगळवेढा असेल, मोहोळ असेल, अक्कलकोट असेल, दुधनी असेल किंवा सोलापूर सारखं लाखोच्या संख्येचं शहर असेल, या शहराच्या प्रत्येक भागात आणि 600 गावात कमीत कमी माझा अंदाज आहे 450हून अधिक गावांची त्या ठिकाणी गावभेटीच्या माध्यमातून प्रत्यक्ष त्या गावात जाऊन वडीलधारे असतील त्या ठिकाणी माता भगिनींचा आशीर्वाद करण्यासाठी ताई आपल्यापर्यंत आलेल्या आहेत. मात्र पुढच्यानी फक्त त्या ठिकाणी वरून आदेश द्यायचा आणि चुकीच्या त्या ठिकाणी आपल्या मातृव्यवस्थेत बसणारी माणसं आहे. म्हणून आपली माणसाला तुम्ही अधिकारवाणीनं बोलू शकता, उद्या कुठलीही अडचण आली तर ही आपल्या हक्काची माणसं आहेत, हातावर त्या ठिकाणी धरून सांगू शकता की आमचं हे काम आहे, करू शकता, पण पुढं जवळ देखील जायचा अधिकार आपल्याला त्या ठिकाणी असणार नाही. म्हणून या सगळ्या सारासार गोष्टीचा विचार करून उद्याच्या 7 तारखेला आता त्या चिन्हावरती आपलं भरघोस असा आशीर्वाद, गट, तट, पक्ष, पार्टी याच्या पलीकडे जाऊन आपण सगळ्यांनी आशीर्वाद रूपी मतदान ताईंच्या पाठीमागे द्यावं ही कळकळीची आपल्या सर्वांना त्या ठिकाणी विनंती.